शेडेळ तालुका जत येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे। मागील 15 दिवसांपासून उन्हाची तीव्रता जास्त वाढल्यामुळे पाणी टंचाई भासत आहे। ग्रामपंचायत विहीर व तलाव कोरडे पडलेले आहेत। रानावनात जनावरांना देखील पाणी मिळणे मुश्किल झालेले आहे। गावात पिण्याच्या पाण्याची ही परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे। ग्रामपंचायतने तालुका प्रशासन व म्हैसाळ योजना प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, तरी तालुका प्रशासन व म्हैसाळ योजना अधिकारी अजून गांभीर्याने दखल घेतलेली नाही। जत तालुका प्रशासन व म्हैसाळ योजना अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत। म्हैसाळ योजना अधिकारी तालुका प्रशासनकडे टँकरची मागणी करा म्हणतात व तालुका प्रशासन म्हैसाळ योजनेतून पाणी घ्या म्हणून सांगतात। त्यामुळे तालुक्यात येत्या काही दिवसात पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल अशी परिस्थिती आहे। जत तालुक्यातील अनेक गावात देखील पाणी टंचाई जाणवत आहे व तालुक्यात गुढीपाडव्यानिमित्त सर्वच गावात यात्रा उत्सव सुरू होणार आहेत। यामुळे तालुका व जिल्हा प्रशासनाने म्हैसाळ योजनेतून किमान पिण्यासाठी शेड्याळसह सर्व तलावात पाणी सोडून नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेली गैरसोय दूर करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी ही मागणी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। जय महाराष्ट्र। मी भगवानदास केंगार। ही आहे शेड्याळ ग्रामपंचायत हद्दीतील तलाव आहे। याच तलावात सांगलीची कृष्णामाईच्या नदीतून कॅनॉलद्वारे या म्हैसाळ योजनेच्या टप्प्यातून या म्हैसाळ योजनेतून पाणी याच तलावात आपण प्रत्येक वेळी सोडत असतो। आता दुष्काळाची चाहूल लागलेली आहे। आमच्या ग्रामपंचायत व शेड्याळ ग्रामस्थ यांच्या वतीनं म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, या गावात पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात भासत असून त्वरित लवकरात लवकर येत्या 8 दिवसामध्ये म्हैसाळ योजनेतून पाणी पाईपलाईनद्वारे या तलावात सोडावी व दुष्काळाची चाहूल आता थोड्या प्रमाणात संपूर्ण तालुक्याला व या गावाला बसत आहे। म्हणून प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर येत्या 8 दिवसामध्ये म्हैसाळ योजनेतून पाणी या तलावात सोडून लवकरात लवकर हा तलाव भरून द्यावा व गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी प्रशासनाला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।